काय बोलताय तुम्ही? हो, सोन्यासारखा संसार आहे माझा, नवरा आहे, 2 मुलं आहेत, भरलेलं घर आहे. मी का जाईन तुमच्यावर? कारण तुझ्या नवऱ्याचे पैसे खर्च होणार आहेत माझ्या लग्नात, आणि म्हणून ते तुला होऊ द्यायचं नाही. रेवती, तुम्ही कोणाशीही लग्न केलं तर खर्च हा होणारच आहे. म्हणून मी तुमच्या लग्नाला आडकाठी आणते अशी चुकीची समजूत करून घेताय तुम्ही. माझं तुमच्या लग्नाला ऑब्जेक्शन नाहीये. तुम्ही ज्याला निवडलेत ना त्याला ऑब्जेक्शन. बात झालं का अनु वहिनी? तीच 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 कटकट सुरू आहे. अगं मी नेहाला भेटवलं, पण तुला तिने सुद्धा सांगितलं की ती कौस्तुभची कझिन आहे. कधी तुला स्वतःच म्हणणं खरं करायचंय? कारण रेवती, मला तुमची खूप काळजी वाटते. आता तुम्ही जर भावनेच्या भरात चुकीचं पाऊल उचललं तर आयुष्यभर त्याचे परिणाम भोगावे लागते. ए बास, माझी काळजी करायला माझी आई आहे, 2 भाऊ आहेत. तुझी गरज नाही अगं मला अनु वहिनी. मग त्याच आईच्या मनाचा विचार करा ना जरा. आईंनी तुमच्या लग्नाची किती स्वप्न बघितली आहेत. उद्या जाऊन काही कमी जास्त झालं तर आईनं किती मनस्ताप होईल याचा. या वयात तुम्ही त्यांना टेन्शन देणार आहात का? बास झालं अनु वहिनी. अगं सकाळी सकाळी मला तुझी बडबड नाही ऐकायची आहे. मला आज माझा मूड छान आणि फ्रेश ठेवायचा आहे. सो प्लीज कीप क्वाइट. आज कौस्तुभ आल्यावर जर तू त्याला काही उलटसुलट बोललीस, लग्न मोडायचा प्रयत्न केलास, तर माझ्यासारखं वाईट कोणीच नसेल. लक्षात ठेवा. कसं समजावू या मुलीला? फार चुकीचं पाऊल उचलते. आज दादा आणि अविनाश दोघं त्याला भेटतील. त्यांना कौस्तुभची खरी पारख होईलच. नेहा, अगं हा चान्स आपल्याला परत मिळणार नाही. तू प्लीज माझी साथ दे, आपली सगळी स्वप्न पूर्ण होतील. तू रेवती बरोबर लग्न ठरवायला मला चल म्हणतो, आणि त्याने माझं स्वप्न कसं पूर्ण होणार आहे? हे बघ, तू फक्त मला रेवतीशी लग्न करण्यासाठी ना तू सपोर्ट कर प्लीज. अरे पण माझं तुझ्यावर प्रेम असताना मी तुला दुसऱ्या कोणाबरोबर तरी लग्न करायला का सपोर्ट करू? अगं समजून घे, रेवती ही आपल्या सुखी संसाराचा विजा आहे, विजा. म्हणजे मी एक्सप्लेन करतो. हे बघ, रेवती ही एक श्रीमंत घरातली मुलगी आहे, ओके. तिचे 2 भाऊ, त्यांची एकुलती एक बहीण आहे, राईट. शिवाय ती स्वतः जॉब पण करते. याचा अर्थ काय, तिचं स्वतःकडे सेव्हिंग आहे. सो लग्नानंतर काही काळानंतर मी काय करणार आहे की तिच्या 2 भावांकडनं एक बिझनेस लोन घेणार आहे, आणि ते पैसे मी त्यांना परत थोडी ना देणार आहे. ओके. म्हणजेच तिचं सगळं सेव्हिंग, सगळं पैसा, सगळे दागिने, हे सगळं काही घबाड हे आपलं असेल. आपण ते घेऊन कुठेतरी लांब निघून जाऊ आणि आपली एक नवीन सुरुवात करू. कळतंय का? नाही, मला नाही पटत आहे. शी लव्स यू. बट आय लव्ह यू ना शोना. मग सोड ना त्या रेवतीचा नाद, आपण दोघे लग्न करूया. नेहा, हे बघ, ट्राय टू अंडरस्टँड. माझ्या पेरेंट्सचे माझ्या लग्नाला घेऊन काही वेगळे गोल्स आहेत, ओके. ते आपल्या लग्नाला परमिशन देणार नाहीत. आणि कसं आहे ना ग, आय डोंट नो, बट मला ना लाईफ पार्टनर म्हणून तूच हवी आहेस माझ्या आयुष्यात. आणि हे सगळं केव्हा शक्य आहे? तू मला रेवतीशी लग्न करू देशील तेव्हाच हे शक्य आहे. त्यानंतर आपलंही लग्न होईल. तुला कळतंय का? आपल्याकडे पैसे असतील. हो म्हण ना, आपल्या प्रेमासाठी प्लीज 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 तयार हो, प्लीज तयार हो, प्लीज. ठीक आहे, मी तुला साथ द्यायला तयार आहे. ग्रेट. लव यू नेहा, लव यू लव यू लव यू. बट व्हॉट्स युअर प्लॅन? म्हणजे तू तिच्या घरच्यांना कसं पटवून देणार आहेस की तू रेवती बरोबर लग्न करायला जेन्युइनली तयार आहेस? आय मीन, तुझे पेरेंट्स लागतील ना त्यासाठी? डोंट वरी, सगळी सेटिंग मी करून ठेवली आहे. आणि माझे जे नकली पेरेंट्स आहेत ना, त्यांना मी रेवतीच्या घरी घेऊन जाणार आहे.
एक काम करूया ना, तू चल ना माझ्या बरोबर.